जो बर्बडायसिस मिलर जातीचा ॲलोवेरा आहे, हा ॲलोवेरा याच्यामध्ये आवळा आहे, याच्यामध्ये अद्रक आहे, याच्यामध्ये कोरफड मुख्य घटक आहे आणि अशा प्रकारे याचा सकाळी एक झाकण रात्री 2 झाकण तुमच्या पोटातल्या आतडी कातडीला चिकटलेली सल निवृत्त होते. तुम्हाला सांगतो आपलं पोट वाढलं की समजून घ्यायचं आपल्याला म्हणजे काही ना काहीतरी केमिकल आतमध्ये गेले. जी माणसं जास्त पोट असतात म्हणजे खातात असं काही नाही, कमी खाऊन सुद्धा पोट वाढतं, नक्की प्रदूषण आहे. त्या प्रदूषणामुळे आपली चरबी वाढत चाललेली, तर ती मूळ स्वरूपात आणता येते. परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये काही पथ्य आहेत की रात्री भात खाऊन झोपणे, तळलेले तेलकट पदार्थ अति खाणे, मांस दारू मद्यपान करणे आणि गोड जास्त खाणे, या गोष्टीमुळे सुद्धा आपलं वजन आटोक्यात राहतं. आणि ज्याचं वजन आटोक्यात आणि ज्याची पचन संस्था चांगली त्याचं आरोग्य चांगलं आहे. पहा तुम्ही, वाढलेलं वजन जिवंतपणी स्वतःला त्रास देतं आणि मेल्यानंतर चौघाला त्रास देतं. खादेकरी काय चांगल्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही. ते खादेकरी म्हणणारे हे काय आयुष्यभर यानं खाऊन खाऊन शरीर गले नष्ट झाले, आम्हाला विनाकारण भार. म्हणजे चौघा असून सुद्धा वरचा एकटा भारी बरोबर तर ते थकून जाते तिथपर्यंत असतं. म्हणून वजन मापात पाहिजे, पचन संस्था चांगली पाहिजे आणि दोन्ही गोष्टीसाठी ॲलोवेरा हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून एक एक पदार्थ पहा तुम्ही, एक एक प्रॉडक्ट जर पाहिलं, ज्याला संधिवात आहे, गुडघादुखी, कंबरदुखी, काहीला हाडामध्ये कॅल्शियम कमी होत, हाडामध्ये डी जीवनसत्व कमी होत आणि मग तिथलं ते हाडं दुखायला लागतं. मग कधी कधी संधिवात तर असा असतो की सगळ्या सांध्यामध्ये त्याच्या भयानक वेदना होतात. तर त्याच्यासाठी हा नोनी नावाचा फळ आहे, हा नोनी ज्यूस आहे. हा कॅन्सरच्या पहिल्या स्टेजला गोमूत्र, हा ट्रू हेल्थ कॅप्सूल, हिमालयन बेरी, हिटगोल्ड असं ट्रीटमेंट कॅन्सरचं आहे. आमच्याकडे सगळ्या आजारावर, डायबिटीज असो, डोळे असो, सगळ्या आजारावर